Hello guys, how are you? Fine? Very nice. आणि माझा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, अभ्यास करतायत का? आणि माझी नेहमीचीच आपुलकीची सूचना, वही आणि पेन घेऊन बसलायत का? Before going to start a lesson, The House Builder, I will like to share my opinion about it. A human being is not in any proper sense a human being till he is educated. Character development is the great, if not the sole aim of education. विद्यार्थ्यांना माणसाला चारित्र्य संपन्न करणं हे शिक्षणाचं एकमेव साध्य नसलं तरी ते एक प्रमुख साध्य आहे. विद्यार्थ्यांना मला तुम्हाला या ठिकाणी हे सांगायचंय की दैनंदिन जीवनामध्ये जे तुम्ही अभ्यास करतात तो निव्वळ आणि केवळ फक्त परीक्षेसाठी आणि मार्कांसाठी करायचा नाहीये. विद्यार्थ्यांनो, प्रत्येक विषयामधून, प्रत्येक धड्यामधून, प्रत्येक कवितेमधून जे काही तुम्हाला कंटेंट्स दिलेलं असतं आणि त्याच्यातून जे संस्कार तुम्हाला दिले जातात, जे मूल्य तुम्हाला त्या गोष्टीमधून, कवितेमधून मिळतं, ते दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण अंगीकृत करावं, हे त्यामागचा हेतू आहे. विद्यार्थ्यांनो, की जेणेकरून तुम्ही सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक बनावं. कारण देशाचं भवितव्य हे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणून each and every lesson try to understand it very well and do action within your daily life, day to day life. So we start the lesson, The House Builder. First I read the whole passage, then translate it in Marathi. That's why you can understand it very well. This is the story of mason who worked for a building contractor. The mason always strove to do his work to perfection. As soon as his house had been designed by the architect and detail finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. The mason would then, without wasting any time, start his work. He would take great interest in his work of building and do it with a full dedication. He made sure that he used the best construction material of high quality, the measurement of the walls, doorways, arch, etc. were perfect, and he gave an excellent and appealing finish to whatever he built. The owners of the new houses built would be more than satisfied with the construction. या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याचा या मजुरावर अतिशय विश्वास आहे. का? The mason always strove to do his work to perfection. Without wasting any time, start his work. Take great interest in his work of building with full dedication and give an excellent. म्हणून त्याचा कॉन्ट्रॅक्टरचा ह्या मजुरावर अतिशय विश्वास आहे. का विश्वास आहे? कारण तो त्याचं काम प्रामाणिकपणे, आत्मीयतेने, मन लावून, इंटरेस्ट घेऊन करायचा. आणि त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यावर जो घराचा मालक असायचा तो अतिशय खुश असायचा. कारण जे नवीन घर तयार होतं ते बघून, ते पाहून जो विकत घेणारा जो आहे तो आनंदी असायचा. आणि म्हणून मग या कन्स्ट्रक्शनचा हा जो कारागीर आहे तो अतिशय आवडीचा होता. कारण विद्यार्थ्यांना हे जे मी स्टार केलेले आहे हे आपल्याला, दॅट इज द हाऊ कॅन यू वर्क इन युअर लाईफ, आपण काम करताना कसं केलं पाहिजे हे याच्यातून आपल्याला शिकायला मिळणार आहे. काम कसं करायचंय? विदाउट वेस्टिंग एनी टाइम टू स्टार्ट वर्क. टेक ग्रेट इंटरेस्ट इन द वर्क विथ फुल डेडिकेशन अँड गिव्ह अन एक्सलंट. जे काम आपण करतो ते चांगलंच करायचं, मन लावून करायचं, मनापासून करायचं आणि आपल्या कामाची पावती जी आहे ती आपल्याला न मागता सुद्धा मिळतेच. आणि आपण जे काय काम करतो ते समोरच्याला बरोबर समजतं. आपल्याला शाब्दिक सांगण्याचे, मी असं करतो, मी असंच करतो, माझं कामच चांगलं आहे, माझ्याशिवाय कोणीच करू शकत नाही, मलाच जमतं, हे असं तोंडी सांगायची गरज नाहीये. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. पुढे काय झालं मग? बिकॉज ऑफ द झेल, diligence, loyalty and persistence that he displayed in his work,
The mason was a great demand and pitched good business to his contractor. Subsequently, the contractor recompensed the mason handsomely with a very good salary. He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. आणि मग तो जे आहे ते जे काम कसं करायचं, झील, डिलिजन्स, लॉयल्टी अँड प्रेझिस्टन्स, म्हणजे आनंदाने, आत्मीयतेने, प्रामाणिकपणे आणि त्या कामामधून चांगलंच काम झालं पाहिजे असे मनाशी इच्छा बाळगून तो प्रामाणिकपणे काम करायचा आणि त्याची पावती काय मिळायची त्याला, व्हेरी गुड सॅलरी, चांगला पगार मिळायचा. आणि म्हणून त्याची जी फॅमिली होती, त्याचं जे कुटुंब होतं ते व्यवस्थितपणे त्यांची गुजराण व्हायची, काही ओढाताण न होता. मग पुढे काय झालं, द मॅसन दस कंटिन्यू वर्किंग विथ अ ग्रेट डिव्होशन फॉर मेनी इयर्स. बघा, त्याने ग्रेट डिव्होशन म्हणजे काय, त्याने त्याचं जे कामामध्ये होतं ते संपूर्ण त्याग तो केलेला होता. चांगलंच काम होईल असं तो करायचा. आणि नंतर मग एके दिवशी त्याला कंटाळा आला आणि त्याने असं ठरवलं. Then he decided that it was a time to retire and spend time playing with his grandchildren. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. The contractor was very decided to lose such an excellent workman and urged the mason to continue his job. But to no avail. The mason had made up his mind and refused to carry. बघा, याने काय ठरवलं मजुराने, की आता खूप झालं काम करणं, आता आपण काय करूया, घरीच राहू आणि नातवंडांसोबत वेळ घालू आणि मग आपण कामावरून आता काय होऊ, सेवानिवृत्त होऊ म्हणून निर्णय घेतलेला आहे. पण हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कसा झालेला आहे, डिसहार्टेंड, नाराज झाला. आणि त्याला वाटलं की अरे, एवढा चांगला कारागीर आहे, तो काम करायचं नाही म्हणतोय, त्याच्या अंगात तर किती कला आहे आणि तो काम करू शकतो, पण हा नाही का म्हणतोय. म्हणून मग तो जो आहे तो त्याला मन वळवण्याचा प्रयत्न करू लागला, की अरे असं करू नकोस, तू खूप छान काम करतो, तुला अजून पैसे हवेत का वगैरे असं त्याने त्याला विचारलं. पण तो म्हणाला की नाही, माझी काम करण्याची इच्छाच नाही, आता मला काम करायचंच नाहीये. आणि मग तो म्हणाला की नाही, मी आता काम करणारच नाही. मग फायनली त्याने कॉन्ट्रॅक्टरने त्याला म्हटलंय की असं कर, तू काम हवं तर सोडून दे, पण एक एवढं शेवटचं काम कर आणि मग हवं तर तू घरी राहू शकतोस. मग नाईलाजाने का होईना मजुराला त्याच्या कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं ऐकावं लागलं, कारण इतकं वर्ष त्याने त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली काम केलेलं होतं. तो नाही म्हणू शकत नव्हता. त्याने इच्छा नसताना तो काय करतोय, काम करतोय. मग आता बघा, इच्छा नसताना जर आपण काम करतो ते काम चांगलं होईलच असं नाहीये विद्यार्थ्यांनो. पण आपल्या इच्छा नसताना जरी एखाद्याने आपल्यावर जबाबदारी सोपवलेली असते, ती आपलं काम बघून सोपवलेली असते आणि म्हणून मग ते आपण कसं केलं पाहिजे, पहिल्यासारखंच प्रामाणिक केलं पाहिजे. हा सुद्धा मेसेज आपल्याला या लेसन मधून मिळालेला आहे विद्यार्थ्यांनो. फायनली द contractor convinced the mason to build one last house on a beautiful and convenient site as a special favor. The mason agreed to do so with a great reluctance, not too happily either. बघा, त्याने इच्छा नसताना तो ते काम करतोय म्हणून मग तो कसं तरी आवरण्याचा तो प्रयत्न करतोय, घाईघाईत करतोय. वास्तविक पाहता ती बिल्डिंग एक चांगल्या ठिकाणी उभी राहणार होती, त्याचं कन्स्ट्रक्शन पण म्हणजे डिझाईन पण चांगली होती, पण याचा इंटरेस्ट नव्हता. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड, बांधकाम सुरू झालेलं आहे. इट वॉज द मोस्ट ब्युटिफुल डिझाईन हाऊस, चांगलं डिझाईन होतं, चांगल्या एरियामध्ये होतं. परंतु द मॅसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हार्ट इन हिज वर्क. ही did his work very roughly, carelessly, without interest or dedication. Even the building material used was a low quality, but he did not care. He simply wanted to complete the job in haste and finally retired. बघा, त्याची इच्छा नव्हती म्हणून त्याने कामात दुर्लक्ष केलं, कामाकडे पाहिलंच नाही. खराब माल येत होता, लो क्वालिटीचा माल येत होता, पण तो म्हणाला जाऊ दे, मला काय करायचंय, मी त्याचं सोडणारच आहे, कधीतरी एकदाच एक देतो आणि मी निवांत होऊन जातो, असं तो मनामध्ये कायम त्याच्यामध्ये तोच विचार असायचा. म्हणून मग त्याने कामाकडे काय केलं, दुर्लक्ष केलं. पुढे काय झालं, द हाऊस वॉज रेडी अर्ली दॅन एक्सपेक्टेड. म्हणजे नियोजनापेक्षा पण वेळेच्या आधीच काम पूर्ण होऊन गेलं, बिल्डिंग तयार होऊन गेली.
rough made structure, weak wall, poor finish, and did not look as good at all. He designed, yet the mason did not care. He informed the contractor that the house was ready and he was waiting to hand over its keys to him. आणि कधी एकदाच्या त्या चाव्या कॉन्ट्रॅक्टर येतोय आणि या घराच्या चाव्या मी त्याच्याकडे सुपूर्त करतो आणि मी निवांत होऊन जातो असं मनाशी त्याने ठरवलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरची वाट बघत होता. आणि मग काय झालं, द कॉन्ट्रॅक्टर ॲट द साइड he had a file of a legal document in his hand. The mason handed over the new house keys to him, but the contractor did not step forward to enter the house to see it. Instead, with a bored smile, he handed over the file along with the house keys to the mason and said, beaming happy tone, "These are the ownership documents of these new house in your name. The house is yours. I have planned it as a gift for you." अरे बापरे, मजुराला अतिशय वाईट वाटलं असणार. का? कारण कॉन्ट्रॅक्टरने चांगल्या वस्तीमध्ये चांगलं काम बांधकाम त्याला करायला सांगितलं होतं आणि ते घर त्याला ऍज अ गिफ्ट म्हणून कोणाला द्यायचं होतं? या मॅसॉनला द्यायचं होतं, मजुराला द्यायचं होतं. कारण त्याने आतापर्यंत त्याच्याकडे प्रामाणिकपणे काम केलं होतं. त्याच्या प्रामाणिकपणाची पावती त्याला मिळणार होती. पण या मॅसॉनला समजा जर माहित पडलं असतं की अरे आपल्याला कॉन्ट्रॅक्टर आपल्यालाच देणार या चांगल्या वस्तीमध्ये घर, मग मॅसॉनने काय केलं असतं बरं? काय वाटतं तुम्हाला? माझ्या तरी मते मॅसॉनला जर समजा समजलं असतं तर मग त्याने जीव ओतून काम केलं असतं, मनापासून केलं असतं, जास्त मटेरियल वापरलं असतं, चांगलं मटेरियल वापरलं असतं आणि स्वतःला मिळणार आहे ना म्हणून मग त्याने तसं केलं असतं ना. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ते मॉरलमध्ये लिहायचंय विद्यार्थ्यांना. पण एक मेसेज या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. जर आपल्यावर आपण चांगलं काम करतो म्हणून जर आपल्यावर एखाद्याने जर जबाबदारी सोपवली आणि आपण ती सुद्धा कशी करायची असते विद्यार्थ्यांना? मनापासून करायची असते, चांगली करायची असते. इन रिटर्न्स आपण आपल्याच कर्माचे भागीदार आहोत. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. या उक्तीप्रमाणे कर्माची अपेक्षा न ठेवता आपण जर कामलं डिव्होशनने काम केलं, लीगल काम केलं, बाय हार्ट काम केलं तर आपल्याला त्याची चांगलीच पावती मिळते विद्यार्थ्यांना. व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस lesson: the man who does not work for the love of work but only for money, not to find much fun in life. जी व्यक्ती फक्त पैशांसाठी म्हणून काम करते त्या व्यक्तीला जीवनामध्ये आनंद मिळत नाही. हा मेसेज आपल्याला या लेसन मधून समजलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप सोडून घेऊ. स्टिल देन स्टे होम, स्टे सेफ. गुड बाय.